केवळ आपल्या कामाची हौस आणि मुख्य मला लोकांमध्ये राहणं आवडतं. लोकांमध्ये जर मी राहिलो नाही तर आणि घरी जर बसून राहिलो तर माझी तब्येत. नमस्कार नाशिककर, आज आपल्या इनके न्यूज मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. दैनिक भ्रमर हे नाव आपण सर्वांनी ऐकलेलं आहे आणि आपल्यासाठी सुपरिचित आहे. खरं तर सकाळ झाली त्यानंतर दुपारचा जो पेपर येतो तो म्हणजे दैनिक भ्रमर आणि उत्तर महाराष्ट्रात दैनिक भ्रमर हे सायन्स दैनिक म्हणून प्रसिद्ध आहे. या सायन्स दैनिकाचे संपादक श्री चंद्रलालजी शाह हे आज आपल्या समोर जोडले गेले आहेत. खरं तर आज आपल्याला मुलाखतीचं एक प्रत्यय म्हणजे असा की शाह सरांचा अमृत महोत्सवी वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तच आज आपण मुलाखत घेण्याचं ठरवलं. त्यानिमित्त त्यांना आमंत्रित केलं. सर नमस्कार. नमस्कार भाऊ, भ्रमर ज्यावेळेस रौप्य महोत्सव होतो त्यावेळेस आपण त्या काळचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना आमंत्रित केलं आणि मुख्यमंत्री आपल्या कार्यक्रमाला आले त्यावेळेस नाशिककरांचं काय पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आपल्या पेपरकडे वेधलं गेलं होतं. त्याबद्दल काय सांगता येईल आपल्याला? 1997 साली भ्रमरला 25 वर्ष झाली दैनिकाला. आणि ती झाल्यानंतर आपण असं ठरवलं की तो त्या वर्षभर आपण नाशिकमध्ये खूप वेगवेगळे कार्यक्रम केलेले होते. एक तर सुरुवातीपासूनच आपण आपला धोरण म्हणून असं ठरवलेलं होतं की आपलं मतपत्र नाही, वृत्तपत्र आहे, जे काही घडेल तशी बातम्या देणं. तसंच दुसरा भाग आपण असं ठरवलं होतं की सामान्य माणूस आणि प्रशासन एकाचा दुबाव म्हणून आपण काम करायचं. आणि म्हणून अशा सगळ्या सामान्य माणसांपासून सगळ्या लोकांसाठी वर्षभर आपण वेगवेगळ्या स्पर्धा, आमच्या अगदी वृत्तपत्राच्या विक्रेत्यांमधून सगळ्यांचे सन्मान, असे अनेक कार्यक्रम वर्षभर आपण केले. आणि मग सगळ्यांची इच्छा होती की आपण आता हे सगळं करत असताना त्या सगळ्या उत्तर महाराष्ट्रात नव्हे तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं नाही की त्यावेळेला किर्लोस्करांच्या मासिकात आता छापून आला होता मी पाक्षिक काढल्यावर की महाराष्ट्रातलं सगळ्यात लहान संपादक. आपण सगळ्या गोष्टीत आतापर्यंत एक चांगला प्रतिष्ठा मिळवली तर आपला रौप्य महोत्सव हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला पाहिजे. आणि मला आनंद असा वाटतं की मनोहर मंथन सरांकडे आम्ही जेव्हा गेलो आणि त्यांना विनंती केली, त्यांनी 1 मिनिटामध्ये आमचा कार्यक्रम स्वीकारला. आणि वैशिष्ट्य म्हणजे मी सांगितलं होतं की 5 मे हा माझा वर्तमानपत्राचा स्थापना दिवस आहे. त्यांनी त्याच दिवशी नाशिकचा कार्यक्रम ठेवला आणि आम्हाला चांगलं जवळजवळ 1.5-2 तासाचा वेळ हा या ठिकाणी दिलेला होता. त्यावेळेला नाशिकचे 3 मंत्री उपस्थित होते. आणि तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांना एक सायन्स दैनिक सतत 25 वर्ष सलग निघतो आणि राज्याचा मुख्यमंत्री सुद्धा जाऊन त्याचं कौतुक करतो. आणि त्यांचं सगळं भाषण हे सगळं भ्रमरच्या इतिहासामधलं एक वेगळा विषय साधणार असं चांगलं हे होतं. आणि म्हणूनच आपण म्हणतात तसं राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, लोकांमध्ये त्यामुळे एक चांगली प्रतिमा ही भ्रमरची निश्चितपणे उज्ज्वल व्हायला पाहिजे. आता मध्यंतराचा जो काळ आला होता तो कोरोनाचा काळ होता, बरोबर. तर कोरोनाच्या काळात बरेच उलथापालथ झाले. त्याच्यानंतर दैनिकांना पण बरेच प्रॉब्लेम आले. त्या काळात आपण कसे स्थिर राहिलो? तेव्हाही मिळालं नाही की जसं सुरुवातीपासून मी सांगतो की जसा कुटुंबाचा सपोर्ट, जसा मित्रांचा सपोर्ट, तसाच पहिल्यापासून माझ्याकडे वर्तमानपत्र म्हणून जे काही लोक काम करतात, मग ते संपादकीय विभागात असतील, आमच्या प्रिंटिंगच्या शिक्षणात असेल, सगळ्या लोकांची आम्हाला हे सगळे लोक काम करताना हे काही चंदूला शाळाचा दैनिक म्हणून कोणी काम करत नाही, आपल्या स्वतःचा आहे अशा भूमिकेतून काम करतात. आणि म्हणून ज्यावेळेला करोनाचा जो काही 2 वर्षाचा काळ होता त्यावेळेला वर्तमानपत्राच्या क्षेत्रात खूप गोष्टी घडल्या. अनेकांनी काही काळ वर्तमानपत्र बंद ठेवली, अनेकांनी लोकांना निम्मे पगार दिले, अनेकांनी लोकांना सक्तीने घरी बसवलं किंवा काही काळ घरी बसवलं, काही लोकांना वर्क फ्रॉम होम असं करायला दिलं. पण आपण असं ठरवलं होतं की ज्या लोकांमुळे आपण आजपर्यंत उभं राहिलो आपण यातला कुठलाही प्रकार केला नाही. आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचे कोणाचे पगार कमी केले नाही, हे केलं नाही. त्यांचे फक्त आम्हाला एक त्या काळात अगदी बंदी होती तेव्हा 14 दिवस फक्त मला वर्तमानपत्र बंद ठेवायला लागलं. बाकी एकही दिवस आपण बंद ठेवला नाही. लोकांच्या याच्यामध्ये अनेक दैनिकांनी आपल्या लोकांमधले कर्मचाऱ्यांना काढून टाकले, आम्ही एकालाही काढलं नाही. आजही ते सगळे लोक आनंदाने काम करतात. आणि त्याच्याचमुळे मी नेहमी सांगतो की सगळे लोक
अनेक वेळा आम्ही कोणीच नसतो त्याला आपण, आणि आम्ही इथे मालक म्हणून किंवा माझ्याकडे आणखीन एक वेगळा विषय आहे, आमच्याकडे पद नाही आहे. म्हणजे हा संपादक, हा कार्यकारी संपादक, वृत्त संपादक, फोरमन असं काही नाही. सगळ्यांना सगळे अधिकार, आणि कुठलाही माणूस माझ्याकडे थेट येऊन त्याचं काही म्हणणं असेल तर माझा कर्मचारी नाही, माझा वर्तमानपत्राचा विक्रेता सुद्धा त्याची स्वतःचे काही अडचण असेल तर थेट माझ्याकडे येतो. हे आमचे एक कुटुंब आहे. अशा भूमिकेतून आम्ही सगळे लोक काम करतो, आणि त्याच पद्धतीने करोना काळात त्यामुळे आम्हाला किमान थोडाफार त्रास झाला तरी तो सहन करता आला. हो, त्याच काळात आपलं ऑनलाईनचं पण चालू झालं आणि एक डिजिटल क्षेत्रात आपण पदार्पण केलं. बरोबर. त्याबद्दल सांग. काय, जसं मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं का त्या 1971ला भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये लोकांना जशी क्युरियोसिटी होती, उत्सुकता असायची, तशीच उत्सुकता करोनाच्या काळामध्ये आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या राज्यामध्ये नक्की करोनाची काय परिस्थिती आहे, किती लोक बाधित आहे, त्याच्यावर काय केलं पाहिजे, काय करू नये, कुठली बंधनं पाळण्याची गरज आहे, सरकारचे काय आदेश आहेत, हे कळायला मार्ग नसायचे. आणि सतत मग फोन वाजत राहायचे सगळ्या वर्तमानपत्रांचे. आणि म्हणून मग आम्ही मुख्यतः माझ्या दोन्ही मुलांनी चैतन्य आणि हितेशने असा निर्णय घेतला की आपण दर 1 तासाने बुलेटिन द्यायचं, आणि मग ताजी माहिती सगळ्या ठिकाणी फोनवरून घेऊन दर 1 तासाने आपण बुलेटिन देत होतो. आणि ते तर एखाद्या तासात थोडाफार लेट झाला तर आम्हाला लगेच फोन यायचे, कारण आपल्या बुलेटिनवर लोकांचा तो विश्वास होता, लोकांमधली भयता कमी होत होती. आणि म्हणून हळूहळू ते जसं दैनिक सेटल होत गेलं तसं आपण त्या निमित्ताने डिजिटलमध्ये पदार्पण केलं, आणि त्याला अतिशय परत चांगला प्रतिसाद मिळतोय. आज ते चांगल्या पद्धतीने चालू आहे. आपण युट्यूब चॅनलही सुरू केलं. असं सगळं त्या पद्धतीने अजून डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये कशी करता येईल त्याचे नियोजन आमच्या हितेश आणि ही सगळी मंडळी, त्याच्यासाठी सुद्धा आपले काही वेगळे लोक हे काम करतायत. या वयातही आपण संपादक म्हणून जी आपली भूमिका आहे त्याविषयी काय आपण सांगतो? आता खरं म्हटलं तर तसं मी सुरुवातीच्या काळात जे काही संपादकाचं काम असतं, पण त्या अग्रलेख लिहिण्यापासून तर बातम्याच्या एडिटिंग पर्यंतच करणारा मी. आज काही मला तशी गरज पडत नाही. फक्त स्टाफ चांगला आहे. माझा मुलगा, दोन्ही मुलं त्याच्यामध्ये चांगलं काम करत होते, आजही इथेच करतो. त्याच्यामुळे आता माझं काम फक्त सुपरवायझरची करणं, लोकांना गाईड करणं, एक मार्गदर्शकाचा रोल फक्त आता माझ्याकडे राहिलेला आहे आता. मात्र मी आजही माझ्या ऑफिसमध्ये बसून हे काम करण्याचा प्रयत्न नक्की करतो. एवढी तब्येत साथ देत आहे तो करतो. याच विषयाला आपण पुढचा प्रश्न विचारू. आपण आता अमृत महोत्सव पदार्पण करत आहात. आपण आपला फिटनेस कसा जपला? कारण बघितलं तर आजही तरुण मुलं किंवा मध्ये जो वर्ष असतात ते काढणं मुश्किल असतं. जे आपलं आयुष्य असतं ते पुढे ढकलणं किंवा तब्येत सांभाळणं हे फार अवघड असतं. अशा स्थितीत आपण अमृत महोत्सवात पदार्पण केलंय, याबद्दल काय सांगा? खरं म्हणणं म्हणजे तर ते परमेश्वराची कृपा आज खरं भाग म्हटला पाहिजे. कारण आजारपणाला या वयात ज्या ज्या गोष्टी असतात लोकांना सामान्यपणे, मग ते डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, गुडघ्यांचा भाग असेल, हे सगळं मला आहे. पण केवळ आपल्या कामाची हौस आणि मुख्य मला लोकांमध्ये राहणं आवडतं. लोकांमध्ये जर मी राहिलो नाही तर आणि घरी जर बसून राहिलो तर माझी तब्येत जास्त बिघडते. आणि माझी ऊर्जा ही लोकांमध्ये राहणं, किंवा मी जे एखादा वेगळ्या प्रसंगात तरी बोलू की दुसऱ्या एका संस्थेमध्ये काम करतो अनाथांच्या, त्या 2 ऊर्जांमुळे मात्र मला काम करायचा उत्साह वाढत राहतो. आपल्या वाचकांकडून अनेक वेळेस म्हटलं जातं की आता दैनिक भ्रमर 6 पानांचा तर आहेच, परंतु तो रंगीत असावा. यावेळेस अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात, तुमच्याकडून सूचना मिळत असतात. त्याबद्दल काय सांगाल? काळाप्रमाणे त्याची गरज निश्चितच आहे. ते करण्याच्या संदर्भातलं काही नियोजन सुद्धा करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. पण याला काही तांत्रिक बाबी आहेत. त्या तांत्रिक बाबींमध्ये जर काही करता आलं तर निश्चितपणे आपल्याला तसं रंगीतमध्ये जाण्याची इच्छा आहे, प्रयत्न आहे आणि स्वप्न पण आहे. आपण 50 वर्ष पूर्ण केले दैनिक भ्रमर. यापुढचं आपलं ध्येय कसं आहे? पुढे आपण कशा सुधारणा करणार आणखी दैनिकांमध्ये आणि आपली वाटचाल
पेपर कसे असणार आहे? हे मला असं वाटतं की आता सुरुवातीपासून जो काही आपला जो बेस आहे ना, त्या दृष्टिकोनातूनच अधिक वेगळ्या लोकांपर्यंत जाऊन ज्या लोकांपर्यंत इतर लोकांपर्यंत जाऊ शकत नसतील. कारण एक गोष्ट नक्की आहे की जिल्ह्याच्या ठिकाणी निघणारं वर्तमानपत्र आणि राज्य पातळीवर असतं. राज्य पातळीवरच्या वर्तमानपत्रांना अख्ख्या राज्याने बातम्या द्यायच्या असतात. जिल्ह्याच्या पातळीवरच्या ठिकाणं आम्ही छोट्या छोट्या लोकांची मत भेटणं हे निश्चितपणे त्याच्यावर मांडू शकतो. तर तोच भाग हा अधिक बारकाईने घेऊन अधिक लहान लहान माणसांपर्यंत आपण कसे जाऊ शकू असा प्रयत्न करण्याचा आमचा पुढचा मानस याच्यामध्ये नक्की आहे. हो, आपण जे तरुण पत्रकार आहेत त्या पत्रकारांना आपण काही संदेश द्या, पत्रकारिता चालल्यानंतर कसं आपलं हे राहिलं पाहिजे आणि पुढे वाटचाल झाली पाहिजे. कारण एकच ठिकाणी थांबून चालत नाही. म्हणजे पत्रकारिता करता करता थोडा वेळ घ्यावा लागतो, शिकावं लागतं, शिकून पुढे जावं लागतं. काय आहे की आत्ताच्या काळामध्ये वेगवेगळी आकर्षणं जशी मुलांना आकर्षित करत असतात, तसं वर्तमानपत्रांच्या बाबतीत आपल्याला काहीतरी मान सन्मान मिळतो, काही इतर गोष्टी मिळतात. अशा आविर्भावामुळे अनेक लोक त्याच्याकडे येत आहेत तरुण. आणि हे तरुण येत असले तरी माझा एक अनुभव असा आहे, थोडं स्पष्ट बोललं पाहिजे की तरुणांनी याच्याकडे स्वतः अभ्यास करण्याची गरज असते. एखाद्या ठिकाणी आपण गेल्यानंतर आपण कसं बोलावं, कसं वागावं, त्या विषयाचं ज्ञान कसं असावं याच्यासाठी स्वतः वाचन सुद्धा केलं पाहिजे. वाचन, मनन, लिखाण असं तिन्ही गोष्टी जर असेल तरच तो चांगला पत्रकार होऊ शकतो. आता जे बरेचसे तरुण, सगळे नाही म्हणणार मी, हे केवळ अतिशय वेगळ्या ह्याच्याने आणि झटपट पैसे कसे मिळतील या मार्गाने ती पत्रकारिता करतात. त्याच्यामुळे पत्रकारिता बदनाम होण्याची शक्यता वाढते. मला असं वाटतं की त्यांनी तो मोह सोडून चांगली पत्रकारिता कशी या राज्य मुख्यतः महाराष्ट्रामध्ये आलेली आहे ती जी परंपरा जपायची असेल तर आपण नको त्या गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे आणि चांगल्या पत्रकारितेसाठी स्वतः अभ्यास करून आदर्श पत्रकारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीने जर पत्रकारिता केली तर ती पत्रकारिता निश्चितपणे आपल्या याला धक्का नाही लावू शकतात. हो, आज तुम्ही आमच्याशी भरभरून गप्पा मारल्या. त्याचबरोबर भ्रमरचा पहिला दिवस तर आतापर्यंत जी वाटचाल सुरू आहे त्याबद्दल आपण सांगितलं आणि आपला जो फिटनेस आहे तो असाच कायम ठेवा. आपण अमृत महोत्सव नाही तर माझ्यामध्ये शतक महोत्सव आपण गाठावं असा आज आम्ही नाशिककरांतर्फे एनके न्यूज तर्फे आपल्याला सदिच्छा व्यक्त करतो. तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद.